बॅरिस्टर होते. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट. त्यावेळी त्या काही या देशात या जगात या भारतात 3 बॅरिस्टर होते. पहिले बॅरिस्टर ज्यांना आपण महात्मा म्हणतो असे गांधी, दुसरे बॅरिस्टर जिना आणि तिसरे बॅरिस्टर या आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तीनही बॅरिस्टरांची मुलाखत घेण्यासाठी शिष्टमंडळ प्रदेशातून भारतात आलं. रात्रीच्या 8:30 वाजता शिष्टमंडळ महात्मा असलेल्या गांधी यांच्या घरी गेलं. दरवाजा ठोठावला. गांधीच्या नोकराने दार उघडलं. शिष्टमंडळाने प्रश्न विचारला, गांधी कुठे आहेत, मुलाखत घ्यायची. नोकराने सुंदर उत्तर दिलं, गांधी झोपले दुसऱ्या दिवशी. रात्रीच्या 11:30 वाजता शिष्टमंडळ बॅरिस्टर जिना यांच्या घरी गेलं. दरवाजा ठोठावला. त्याच्याही नोकराने दार उघडलं. शिष्टमंडळाने प्रश्न विचारला, जिना कुठे आहे, मुलाखत घ्यायची. नोकराने सुंदर उत्तर दिलं, जिना झोपले दुसऱ्या दिवशी. रात्रीच्या 2 वाजता रात्रीच्या 2 वाजता शिष्टमंडळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेलं. दरवाजा ठोठावला. स्वतः आपल्या बापाने दार उघडलं. शिष्टमंडळाने प्रश्न विचारला, आंबेडकर, महात्मा गांधी 8:30ला झोपले, बॅरिस्टर जिना 11:30ला झोपले, पण रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आपण जागे का? बाबासाहेबांनी सुंदर उत्तर दिलं, बॅरिस्टर गांधी 8:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. बॅरिस्टर जिना 11:30ला झोपले, त्यांचाही समाज जागा आहे. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आंबेडकर जागा आहे. माझा समाज झोपलेला आहे. माझा समाज झोपलेला आहे आणि मला त्याला जागे करायचंय. मित्रांनो,